कला दर्पण न्यूज। लोणचे कंपनीने नाकारलेले आंबे, हुपरीत तब्बल 13 टन आंब्यांचं मोफत वाटप। शेतकरी राजाची उदारता पाहून हुपरीकर भारावले। कर्नाटकातील धारवाड येथील एका लोणचे उत्पादन कंपनीने दर्जाच्या कारणावरून नाकारलेले तब्बल 13 टन आंबे हुपरी शहरात मोफत वाटप करण्यात आल्याची हृदयस्पर्शी घटना शनिवारी घडली। आर्थिक तोटा सहन करूनही आंबे वाया जाण्यापेक्षा गोरगरिबांच्या घरी पोहोचावेत या भावनेतून शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हुपरीकरांनी या कृतीचं कौतुक केलं। शनिवारी दुपारच्या सुमारास हुपरी शहरातील गजबजलेल्या भागात एक आयशर वाहन येऊन थांबला। वाहन पूर्णपणे लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या आंब्यांनी भरलेलं होतं। सुरुवातीला नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं, मात्र वाहन चालकांनी ज्यांना जितके आंबे पाहिजेत त्यांनी ते मोफत घेऊन जावेत असं सांगताच नागरिकांनी मोठी गर्दी केली। माहितीनुसार धारवाड परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लोणच्यासाठी आंब्याचं उत्पादन घेतलं होतं। हे आंबे एका लोणचे कंपनीकडे पाठवण्यात आले होते, मात्र काही तांत्रिक कारणं व दर्जाच्या निकषांमुळे कंपनीने संपूर्ण माल नाकारला। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं। वाहतूक खर्च, मेहनत आणि उत्पादन खर्च वाया जाण्याची शक्यता असतानाही संबंधित शेतकऱ्यांनी आंबे फेकून न देता ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार वाहन चालकाला हुपरी परिसरात आंब्याचं मोफत वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। या अनोख्या उपक्रमामुळे अनेक गोरगरिबांच्या घरात मोफत आंबे पोहोचले। काहींनी लोणचं तयार करण्यासाठी तर काहींनी घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर आंबे घेतले। अचानक मिळालेल्या या आंबा भेटीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान या घटनेमुळे शेतकरी राजा ही संकल्पना पुन्हा एकदा अधोरेखित झाली। स्वतःचा आर्थिक तोटा सहन करूनही समाजातील सर्वसामान्य लोकांचा विचार करणारा शेतकरी किती मोठ्या मनाचा असतो याची प्रचिती या घटनेतून आल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली। स्थानिक नागरिकांनीही संबंधित शेतकऱ्याचे आभार मानत अडचणीत असूनही शेतकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.